तुम्हाला कधी असं वाटतंय का की आपण खूप जास्त प्रयत्न करतोय आणि आपल्याला यशच मिळत नाहीये? सकाळपासून रात्रीपर्यंत डोक्यात तोच तोच विचार असतो. कधी आपण सक्सेस होऊ, कधी आपण स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी असो, कधी पैसे कमवण्यासाठी असो किंवा करिअरसाठी असो, अशा सगळ्या गोष्टी डोक्यात चाललेल्या असतात. आणि मला असं वाटतं की आपली ही जी धावपळ आहे ना, ही आपल्याला आपल्या स्वप्नांपर्यंत खरंच नेते का? की म्हणजे आपण एवढे थकलेलो असतो, एवढं सगळं करत असतो, पण आपल्याला ती आपली स्वप्न पूर्ण करायची असतात. तिथपर्यंत ते आपण कधी पोहोचणार आहोत, या गोष्टीचा कधी विचार करता का तुम्ही? मला असं वाटतं की फक्त धावणं म्हणजेच प्रगती आहे का? आणि किंवा फक्त आपण आपल्याला पूर्ण बिझी करून घेतलं आपल्या पूर्ण रुटीनला, की आपल्याला कशासाठी दुसऱ्या कशासाठी वेळच नाही आणि आपल्याला ते फक्त साध्य करायचं म्हणून आपण पूर्णपणे बिझी आहोत. आज ना मी कामावरनं आल्याच सर्वात आधी ना ही डाळ भिजत घालून ठेवली. आणि डाळ भिजत घालून म्हणजे फक्त तिला 2 पाण्यामधनं मी वॉश केलं. थोडा एक 5-1 मिनटं फक्त मी भिजत घातलेली ती. आणि नंतर ना मग ती अशी गाळून घेतली या चाळणीवर. आणि मग आता ना ही फॅनखाली सुकवून घेतली पूर्णपणे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर एखाद्या कपड्यावर तुम्ही ती दाबून त्यातलं सगळं पाणी काढून घ्या आणि मग ती मोकळी करून घ्या. थोडंसं पाणी बऱ्यापैकी जर निघून गेलेलं असेल तर डाळ भाजताना बरं पडतं. आता मूग डाळीचा हलवा म्हणा, शिरा म्हणा किंवा रवा म्हणा, हा जेव्हा आपल्याला करायचा असतो तेव्हा तो खूप जास्त टाईम घेणारा असतो. रिझल्ट त्याचा खूप टेस्टी असतो, पण तो थोडासा टाईम जाणारा म्हणजे पदार्थ आहे हा. तर त्याच्यासाठी मी काय प्रिपरेशन करून ठेवते, तर बऱ्याच वेळा जेव्हा कधी मूग डाळीचा हलवा करायचा असतो त्याच्यामध्ये ऑलरेडी तूप वगैरे जेव्हा आपण भरपूर घालतो ना, तेव्हाच त्या मूग डाळीच्या हलव्याला टेस्ट खूप छान येते. तर मी काय करणार आहे, ही डाळ आहे ना आता भाजून घेणार आहे. म्हणजे अगदी खरपूस रंगावर भाजायची. जेवढं तुम्हाला खरपूस बारीक गॅसवर करा, अगदी मोठ्या गॅसवरती करू नका, नाहीतर मग जी ओली डाळ असेल ती ओलीच राहते. मला चांगली खरपूस रंगावर करायची होती भाजून, त्याच्यामुळे ही 2 बॅचमध्ये मी करून घेणार आहे थोडी थोडी. कारण मग खूप एकदम जास्त क्वांटिटी भाजली म्हणजे आपण टाकतो ना, तेव्हा काही जी डाळ असते ती अगदी करपली जाते आणि काही डाळ तशीच राहते. तर ही 2 बॅचमध्ये मी हळूहळू करून घेते. आता हे जे पार्सल आहे हे सचिनने माझ्यासाठी मागवलं आहे. तर ही जी वस्तू आहे तो मला बऱ्याच वेळ दिवसांपासून दाखवत होता की हे आपण घेऊया का, कारण किचनमध्ये छान दिसेल म्हणून वगैरे. पण मग मी नको म्हणत होती या गोष्टीसाठी, पण अचानक ऑलरेडी त्याने हे ऑर्डर करून प्लेस केलेलं. आणि जेव्हा हा बॉक्स आला तेव्हा मला कळलं की ही फायनली ही वस्तू आलेली आहे घरी. तर चला आज ती तुम्हाला पण दाखवते. तर तुम्हाला काय वाटतं या बॉटलबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा. तर ही अशी एक छान अशी, आणि याचा कलर खूप छान प्रिटी असा रेड कलर आहे. आणि रेड कलर तसा पण सगळ्यांना खूप जास्त आवडतो. तर ही आहे एक सिरॅमिकची ऑइल बॉटल आणि दिसायला अगदी छान दिसते बघा. खूप मस्त बॉटल आहे, म्हणजे दिसायला तर इतकी सुंदर दिसते ती. पण मला असं होतं की आत्ता नको घेऊ, आत्ता आपल्याकडे एक बॉटल आहे. ती जेव्हा जुनी व्हायला येईल किंवा मला असं वाटेल खरंच ती रिप्लेस करायची गरज आहे तेव्हा मी एक घेईन. पण त्याने ही ऑर्डर केली. त्याच्यावरती हे असं लीड येतं, म्हणजे जे आपल्याला जे ऑइल ड्रॉप करण्यासाठी येतं ना, ते हे अशा पद्धतीचं आहे. ते वरतून तुम्ही प्रेस केलं तर अगदी एक छोटी आणि लांब अशी नोझल आहे. म्हणजे त्यातनं तेल जरी झालं ना ते पटकन असं झिरपणार नाही खाली. ते खूप अगदी व्यवस्थित आपल्या पॅनमध्ये किंवा कढईमध्ये ओतलं जाईल. तर तुम्हाला कसं वाटते ही ऑइलची बॉटल मला नक्की कमेंट करून सांगा. याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन्स होते, म्हणजे व्हाईट कलर होता, ऑरेंज कलर होता, ग्रीन कलर आहे, ब्लू कलर आहे, ग्रे कलर आहे, असे मल्टिपल ऑप्शन्स होते. पण थोडासा रेड कसा असो ब्राईट कलर आहे, दिसायला खूप छान दिसतो. आणि ही थोडीशी मला असं वाटतं आय थिंक 600 ml ची काहीतरी ही बॉटल आहे. 500 ml पण नाही आणि 1000 पण नाही. याच्यामध्ये आय थिंक 1000 ml ची पण येते वेगवेगळी. आणि हा एक प्रोडक्ट मागवला आहे. हा ना पिलर आहे. जे वेगवेगळं आपण सलॅडसाठी तुम्ही बघितलं असेल आजकाल खूप वेगवेगळे जुलियन्स असे बारीक कापलेले जातात आणि ते याने पील केले जातात या पिलरने. तर हे पिलर तर मात्र मी ठेवणार आहे. या पिलरचा कसा उपयोग होतो ते तुम्ही मला येणाऱ्या व्लॉगमध्ये दाखवेन. कारण हे आत्ताच आलेलं पार्सल आहे आणि हे आता मला पूर्ण वॉश वगैरे करायचं आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं आत्ता नको, मी नंतर तुम्हाला एखाद्या व्लॉगमधनं याचं प्रॉपर यूज दाखवेन. पण हा पण प्रॉडक्ट ना खरंच यूजफुल आहे. दोन्ही प्रॉडक्ट्समध्ये हा प्रॉडक्ट मला खूप जास्त यूजफुल वाटला आणि मला ठेवावासा पण तो वाटतोय. तर आता
हे दाखवून झालं आणि एका साईडला माझी तोपर्यंत डाळ पण होते बघा. तर ही पहिली बॅचमधली माझी डाळ झालेली आहे आणि 2 बॅचमध्ये घेतली की बरं पडतं. मूग डाळीचा हलवा हा अशा पद्धतीने जर करून ठेवला ना, तर म्हणजे तयारी करून ठेवली तर आपण कधीही करू शकतो. जसं आपण रवा भाजून ठेवतो म्हणजे जाडा रवा जेव्हा आपल्याला शिरा करायचा असतो, तर ते पण बरं पडतं. मग त्यावेळेस अशी प्रिपरेशन असेल तर बरं पडतं. आणि बऱ्याच वेळा कसं असतं, आमच्याकडे दर गुरुवारचा काहीतरी नैवेद्यासाठी गोड पदार्थ केला जातो. तर मी प्रत्येक वेळेस मग मी काय करू, म्हणजे कधी शिरा असतो, कधी खीर असते, कधी लापशी असते, असं वेगवेगळं असतं. आणि मूग डाळीचा काही हलवा बरेच दिवस केला नव्हता. आणि ही डाळ बघा मी आता पूर्णपणे थंड करायला ठेवलेली आणि ती पूर्णपणे थंड झाली. आता आपण याची खूप जास्त अशी बारीक पावडर पण नाही करायची आणि खूप असं जाड लापशीसारखं पण ठेवायचं नाही. थोडंसं ना याची रवाळ असं पीठ काढून घ्यायचं. म्हणजे ऑलरेडी जेव्हा आपण मिक्सरला लावतो ना, तर थोडंसं त्याचं पीठ होतंच आणि जे अगदी थोडंसं राहतं ना, ते पण थोडंसं असं कचकचीत असलं पाहिजे. खूप जास्त अगदी जाड पण नको आणि खूप बारीक पण नाही. तर अशा पद्धतीने मी ते करून ना स्टोअर करून फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी चालतं, कारण आपण हे चांगलं भाजलेलं असतं. बाहेर राहतं, मी बाहेरच ठेवते. तर अशा एका छोट्याशा डब्यामध्ये मी हे ठेवलं आणि हा डब्बा मी आय थिंक गेल्या वर्षी हळदी कुंकूसाठी आणलेला, जेव्हा मी मोठे उभे डबे आणि हा डबा असे दोन्ही डबे मी घेऊन आलेली. त्यातला हा एक डब्यातले मी थोडेसे डबे आणलेले आणि जे उभे डबे होते ते मी मला वाटण्यासाठी आणलेले. तर हा डब्बा मी वापरायला अजून काय केला नव्हता. तर म्हटलं चला या निमित्ताने डब्बा पण माझा वापरला जाईल. तर आज जेवणासाठी मला करायचं होतं वरण भात, लाल माठाची भाजी करायची, चपात्या असणार आहे आणि विचार करते आता प्रिपरेशन केलंच आहे मूग हलव्याचं, तर मूग हलवा पण थोडासा करते, कारण त्याचा अगदी थोडासा जरी घेतला तरी भरपूर होतो तो. आणि तो गुळामध्ये केला तर तो अजून छान लागतो. बऱ्याच वेळा साखरेमध्ये पण होतो, पण गुळाने त्याला कलर पण येतो आणि त्याची टेस्ट पण खूप थोडीशी वेगळी लागते. तर आता मेथी जी आपली लाल माठाची भाजी आहे ती आपण करून घेऊ. त्याच्यासाठी मी फोडणीसाठी अगदी साधी सिंपल फोडणी असते माझी. मिरची आणि कांदा हे छान तांबूस रंगावर थोडंसं परतून घ्यायचं, म्हणजे कांदा मऊ झाला पाहिजे पूर्णपणे. याच्यामध्येच परततानाच मी थोडंसं मीठ टाकणार आहे. पालेभाजी परतताना थोडंसं मीठ बेतानेच टाकायचं, कारण पालेभाजी बऱ्यापैकी जेवढी जास्त असते त्याच्या अर्ध्यापेक्षा पण कमी क्वांटिटीमध्ये होते. आणि जवळपास 2 ज्या आपण जुड्या आणलेल्या ना, ज्या मी तुम्हाला कालच्या नाही त्याच्या आधीच्या व्लॉगमध्ये शेअर केलेल्या, त्या पूर्ण 2 जुड्यानं मी धुतलेल्या नव्हत्या, फक्त मी क्लीन करून फ्रीजमध्ये तशा स्टोअर केलेल्या. मग त्या मी आज आल्या आल्या पहिल्या त्या धुवून घातल्या, 2-3 पाण्यातनं काढल्या आणि त्या पूर्णपणे ड्राय करून घेतल्या. जर त्या ड्राय केलेल्या असल्या तर त्या म्हणजे पाणी कमी जास्त सोडतात, नाहीतर मग भाजीमध्ये पाणी खूप जास्त असतं. आणि मी याच्यावर झाकण मारून भाजी कधीच शिजवत नाही, म्हणजे कुठलीही पालेभाजी असेल तरी मी ती शिजवत नाही अशी झाकण मारून. कारण पालेभाजी असते ना ती तुम्ही जेव्हा आपण या कांद्यामध्ये टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम अगदी मोठी फ्लेम करायची आणि ना मोठ्या गॅसवर त्या परतत राहायची आणि त्याला जेवढं पाणी सुटत जातं ना, ते आपोआप पाणी पण त्याच्यामध्ये आटत जातं. ते जेवढं तुम्ही झाकण मारून ती भाजी शिजवाल ना, तेवढं जास्त पाणी त्या भाजीमध्ये सुटतं आणि मग भाजी खूप गिजगिजीत होऊन जाते. आणि मग ते पाणी खूप जेवढं जास्त असतं ना तेवढं आटवणं मग खूप कमी होतं. त्याच्यामुळे पालेभाजी करताना कधी त्याच्यावर ना झाकण ठेवायचं नाही, अशी ओपनच ठेवायची. आणि पालेभाजी शिजायला तसा पण काही खूप जास्त वेळ लागत नाही. सर्वात शेवटी थोडंसं ओलं खोबरं टाकणार आहे, कारण ओलं खोबरं मस्ट आहे आमच्याकडे सगळ्या भाज्यांमध्ये. तर ते थोडंसं टाकलं आणि फक्त मिक्स करून घेतलं आणि बस आपली लाल माठाची छान अशी भाजी तयार झालेली आहे. काही जण याच्यामध्ये दाण्याचं कूट पण टाकतात, पण आमच्याकडे बऱ्याच वेळा खोबरं टाकलं जातं, म्हणून मी खोबरं टाकलं. आणि आता सर्वात करायची आहे मला ती चपात्यांची तयारी, कारण वरण भाताचं मी कुकर लावलं आहे बघा, भाजी पण झालेली आहे, म्हणून म्हटलं चपात्या करून घेते. आणि आत्ता काय झालं आहे, गरमी एवढी चालू आणि एवढं गरम होतं आणि ना तहानसारखी लागतच राहते. तर मी करताना समोर 1 ग्लास पाणी भरूनच ठेवते असं, आणि ते थोडं थोडं करून मध्ये मध्ये पीत राहते. त्याच्यामुळे काय होतं ना, आपल्याला कामाच्या गडबडीत लक्षात राहत नाही की आपल्याला पाणी प्यायचं आहे, पण पाणी हे थोडं थोडं गेलंच पाहिजे. आणि आता उन्हाळा एवढा चालू झालेला आहे ना, की थोडं थोडं पाणी कसं ना कसं, म्हणजे तुम्ही ते लिंबू सरबत करून घ्या किंवा मग पणं घ्या, कोकम सरबत घ्या, कसंही घ्या, पण आता संध्याकाळ आहे आणि ऑलमोस्ट आता जेवायचा टाईम झाला, त्याच्यामुळे मग पाणी पिणं बरं आहे. म्हणून मग मी पाण्याचा असा 1 ग्लास भरून ठेवते. हा संपला की मी परत अजून एक जेवायच्या आधी अर्धा पाऊण तास आधी परत 1 ग्लास पाणी पिईन.
कारण खूप जास्त गरम होतं आणि आपल्याला अजिबात कळत नाही त्याच्यामध्ये, आणि लाईट्समुळे ना तर अजून खूप जास्त गरम होतं. शिरा माझा तयार झाला आहे बघा. शिऱ्याची रेसिपी या व्लॉगमध्ये तर काही शेअर करायला जमली नाही, पण येणाऱ्या व्लॉगमध्ये नक्की शेअर करेन. हा जो शिरा आहे ना तो आता फक्त म्हणजे गॅस घालवला आहे मी, आणि हा पूर्णपणे अजून तयार झालेला नाही आहे. तर हा शिरा ना अजून मला 10 ते 15 मिनटं असा झाकण ठेवून तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे, आणि त्याच्यानंतर तो छान फळफळीत असा होतो. आता याच्यामध्ये ना तेल बऱ्यापैकी सुटलेलं, तर ते पूर्ण याच्यामध्ये मुरण्यासाठी मला तो तसाच ठेवायचा आहे. तर सगळी माझी कामं आवरली आहेत. आज फक्त आता एकच काम बाकी आहे, म्हणजे मला चेंज व्हायचं आहे, आंघोळ करायची आणि मग झोपायचे. कारण गरमी एवढी वाढली आहे ना की आंघोळ केल्याशिवाय शांत झोप लागणार नाही. तर फक्त आता ह्याच्यामध्ये अलाराम सेट करून घेते. जेव्हापासून आणलंय तेव्हापासून, म्हणजे हे जेव्हापासून आणलंय वॉच तेव्हापासून याचाच वापर करते मी अलारामसाठी. नाही तर मोबाईलमध्ये तर फिक्स असतो तसं, पण ऍक्च्युली अलारामची गरज नसते बाय डिफॉल्ट. म्हणजे सुट्टी असली तरी त्या वेळेस ती जाग येते. कितीही काही केलं तरी, म्हणजे जरी म्हटलं म्हणजे ठरवून जरी असं विचार केला ना तरी पण असं होत नाही. तर आता अलाराम सेट करते, आणि तुम्ही बघाल तर इथे ना ऑलमोस्ट आता 11:30 वाजलेले आहेत. आता या 11:30 नंतर मी आता ब्लॉगचं एडिटिंगचं काम करेल. या आठवड्यामध्ये पण थोडेसे रेग्युलर ब्लॉग नाही आले. ॲक्च्युली 2-3 म्हणजे या आठवड्यामध्ये थोडीशी ऑफिसमधूनच यायला मला उशीर होत होता. म्हणजे जवळजवळ 9-9:30 वाजत होते. तर 9-9:30 नंतर येऊन मग शूट करणं पॉसिबल नव्हतं. त्याच्यामुळे या आठवड्यामध्ये आणि मागच्या आठवड्यामध्ये थोडेसे रेग्युलर ब्लॉग नाही आले. पण रेग्युलर ब्लॉग जसे आहेत तसे प्रयत्न करेन. शॉर्ट्ससाठी मला थोडासा विचार चाललाय की मी 2 वेळेस टाकते ते बरोबर आहे की एकच वेळ टाकू, की टाइम काय म्हणजे व्यवस्थित ठेवू, याच्यावरती थोडासा माझा विचार चाललाय. त्याच्यामुळे शॉर्ट्स थोडेसे रेग्युलर येत नाहीयेत, इकडे तिकडे, म्हणजे कधी सकाळी येतो, कधी संध्याकाळी येतो, कधी दोन्ही वेळेस येतात, असं थोडंसं होतंय. पण आता परत मी प्रयत्न करेन व्यवस्थित त्याचं टायमिंग सेट वगैरे करून कसं काय होतंय ते ऍडजस्ट करण्याचा. तर चला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. मूग हलव्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायची होती, पण ती नाही जमली आज. कारण जसं मी म्हटलं माझ्या ट्रायपॉडचा खूप इश्यू आहे, त्याच्यामुळे शूट करणं बऱ्यापैकी म्हणजे शक्य होत नाहीये. कारण तो स्टँड बऱ्यापैकी खाली जातो. आता पण मी हा स्टँड लावलाय, पण तो मी कसा तरी काहीतरी करून लावलाय, आणि तो असा कितपत तो असा वेळ राहील हे काहीच सांगू शकत नाही. आणि तो बोलता बोलता पटकन तो असा खाली पण होऊन जातो. तर त्याच्यामुळे थोडंसं टेन्शन येतं. आता जेव्हा नवीन कधी आता परत एक ऑर्डर टाकलाय मी, म्हणजे काल रात्री टाकलाय, म्हणजे अजून त्याला 2-3 दिवस लागणार आहे यायला. तर बघू तो कसा येतोय. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्याकडनं माझ्यासाठी काही सजेशन्स असेल ते देखील मला नक्की सांगा. मला देखील छान वाटतं जेव्हा तुमच्या कमेंट्स येतात, तुम्ही छान छान मला सजेशन्स देत असतात तेव्हा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.